नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इंग्रजीमध्ये स्वतःचा परिचय कसा द्यावा. यासाठी मी काही स्टेप्स बनवल्या आहेत, त्या आपण वन बाय वन पाहूयात. चला तर सुरुवात करूया. बघा, सर्वात पहिली स्टेप म्हणजे ग्रॅटिट्यूड. मराठीमध्ये सांगायचे असल्यास अभिवादन करणे. जेव्हा कुणी आपल्याला परिचय देण्याची संधी देतो, तेव्हा त्या व्यक्तीचा आभार मानणं किंवा आभार व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य असते. इट्स अ गुड हॅबिट. तर वाक्याची सुरुवात ही नेहमी ग्रॅटिट्यूडने करावी. आणि इंग्रजीमध्ये ग्रॅटिट्यूड अशा प्रकारे व्यक्त केलं जाते, जसं थँक यू फॉर गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी टू इंट्रोड्यूस मायसेल्फ. मराठीत सांगायचं असल्यास, मला माझा परिचय द्यायची संधी तुम्ही दिली याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे ग्रीटिंग्स. ग्रीटिंग्स जसं आपण मराठीत नमस्ते म्हणतो, तसं इंग्रजीमध्ये गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग असं म्हटलं जाते. तर हे तीनही वेगवेगळ्या टाईमला यूज केल्या जातात. जसं तुम्ही जर तुमचा परिचय रात्री 12 ते दुपारी 12च्या दरम्यान देत असाल, तर गुड मॉर्निंगचा उपयोग करायचा. 12 ते 5 नंतर 5च्या दरम्यान गुड आफ्टरनूनचा यूज करायचा आणि 5च्या नंतर गुड इव्हनिंगचा उपयोग केला जातो. नेक्स्ट आहे नेम, स्वतःचं नाव सांगणं. बघा, नाव सांगायची 3 पद्धती आपण पाहूयात. त्या पुढील प्रमाणे आहेत. पहिली आहे माय नेम, दुसरा आहे धिस इज आणि तिसरा आहे आय ॲम. तर ह्या तीनही प्रकारे तुम्ही तुमचं नाव सांगू शकता. जसं की माय नेम इज अमन, धिस इज अमन अँड आय ॲम अमन. लक्षात ठेवा, कधीही माय सेल्फ अमन, माय सेल्फ प्रणव असं वाक्य म्हणायचं नाही. कारण माय सेल्फ हा पॉझेसिव्ह प्रनाऊन आहे आणि तो वाक्याच्या सुरुवातीला कधीही यूज केला जात नाही. त्यामुळं माय सेल्फने वाक्याची सुरुवात करायची नसते. ठीक आहे. त्यानंतर आहे प्लेस, म्हणजे आपण जिथं राहतो ती जागा. याला सांगण्याचे 3 प्रकार आपण पाहूयात. पहिलं आहे आय बिलॉंग टू अमरावती, दुसरं आहे आय ॲम फ्रॉम अमरावती आणि तिसरं आहे आय लिव्ह ॲट अमरावती. या 3पैकी तुम्ही कुठलाही एकाचा वापर करून तुमच्या गावाबद्दल माहिती देऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर आहे फॅमिली. आपल्या फॅमिलीबद्दल माहिती सांगायची असल्यास तुम्ही इंग्रजीमध्ये अशा प्रकारे सांगू शकता. जसं इन माय फॅमिली अपार्ट फ्रॉम माय पेरेंट्स आय हॅव ॲन एल्डर ब्रदर अँड अ यंगर सिस्टर. मराठीत सांगायचं असल्यास, माझ्या कुटुंबात माझे आईवडील सोडता मला एक मोठा भाऊ आणि एक छोटी बहीण आहे. तर तुम्ही तुमच्या फॅमिलीच्या हिशोबाने हे वाक्य बनवू शकता. जसं फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर 2 बहिणी आहेत, तर 2 बहिणी आणि 1 भाऊ आहे, तर तुम्ही असं म्हणू शकता, इन माय फॅमिली अपार्ट फ्रॉम माय पेरेंट्स आय हॅव 2 सिस्टर्स अँड अ ब्रदर. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आहे एज्युकेशन. जर तुम्ही 12वीपर्यंतचे विद्यार्थी असाल, तर तुम्ही आय ॲम इन 6th स्टँडर्ड, आय ॲम इन 7th स्टँडर्ड, आय ॲम इन 10th स्टँडर्ड असं म्हणू शकता. जर तुम्ही एक ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी किंवा पोस्ट ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी असाल, तर तुम्ही आय ॲम ए ग्रॅज्युएट, आय ॲम ए पोस्ट ग्रॅज्युएट असं इंट्रोडक्शन देताना सांगायचे असते. आणि याला सांगायचा एक दुसरा पण प्रकार आहे, तो म्हणजे आय ॲम BTech इन कम्प्युटर सायन्स किंवा आय ॲम PhD इन कम्प्युटर सायन्स. म्हणजे मी कम्प्युटर सायन्समध्ये BTech आहे आणि मी कम्प्युटर सायन्समध्ये PhD आहे. एक पॉईंट लक्षात ठेवा, जर तुम्ही 12वी नंतरचे विद्यार्थी असाल आणि तुम्ही शिकत असाल, तर तुम्ही परसुईंगचा वापर करायचा. फॉर एक्झाम्पल, आय ॲम परसुईंग ग्रॅज्युएशन, म्हणजे मी ग्रॅज्युएशन करत आहे किंवा मी ग्रॅज्युएशन शिकत आहे.
ठीक आहे. नेक्स्ट आहे ॲडिशनल स्किल्स. जर तुमच्याकडे ॲडिशनल स्किल्स असतील तर तुम्ही अशा प्रकारे सांगू शकता. पहिलं, आय हॅव डन 6 months बेसिक कम्प्युटर कोर्स फ्रॉम दिशा इन्स्टिट्यूट. इन्स्टिट्यूट कुठली पण असू शकते, जे तुमची इन्स्टिट्यूट आहे ते तुम्ही सांगायचं. आणि दुसरा प्रकार आहे आय हॅव डन 2 months ग्राफिक डिझाईन कोर्स. तुम्ही असंही सांगू शकता. एक्सपिरियन्स, जर तुमचं नुकतंच ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर आय ॲम ए फ्रेशर असं सांगायचं. जर तुम्हाला कंपनीमध्ये एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही आय हॅव 1 years एक्सपिरियन्स इन वेबसाईट डेव्हलपमेंट, म्हणजे ज्याही फील्डमध्ये तुमचा एक्सपिरियन्स आहे आणि जेवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तो तुम्ही सांगू शकता. नेक्स्ट आहे हॉबी. हॉबी सांगण्याचे 2 प्रकार आहे, ते आपण बघूयात. पहिलं आहे आय लाईक लिसनिंग टू म्युझिक. मला म्युझिक ऐकायला आवडतं. एक पॉईंट इथे लक्षात घ्या, जेव्हाही लिसनिंग हा वर्ब येतो तेव्हा त्याच्या पुढं टूचा वापर केला जातो. आय लाईक लिसनिंग टू म्युझिक हे वाक्य बरोबर आहे. जर हे वाक्य आय लाईक लिसनिंग म्युझिक असतं तर हे वाक्य चुकीचं धरलं जातं. नेक्स्ट आहे आय लाईक रीडिंग बुक्स. मला बुक वाचायला आवडतं. आणि याच प्रकारे तुम्ही आय लव्हचा पण उपयोग करू शकता, जसं की आय लव्ह प्लेइंग क्रिकेट किंवा आय लव्ह वॉचिंग फुटबॉल. आणि इंट्रोडक्शनचा एंड हा दॅट्स ऑल अबाउट मी थँक्यूने करायचा असतो. आता मी तुम्हाला एक 1 गोमध्ये सांगणार आहे कसं इंट्रोड्यूस करायचं ते बघा. पहिलं, ग्रॅटिट्यूड. थँक यू फॉर गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. गुड आफ्टरनून, माय नेम इज अमन. आय बिलॉंग टू अमरावती. इन माय फॅमिली, अपार्ट फ्रॉम माय पेरेंट्स, I have an elder brother and a younger sister. I am a graduate. I have done 6 months basic computer course from Disha Institute. I have 1 year's experience in website development. Well, I love playing cricket and I think that's all about me. Thank you. तर तुम्ही कुठंही असं निर्भीडपणे तुमच्याबद्दल परिचय देऊ शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि जर माझ्या काही चुका झाल्या असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा, कारण हा माझा पहिला व्हिडिओ आहे. धन्यवाद.